दुधाच्या भेसळीच्या संदर्भामध्ये वारंवार पत्रकार परिषदा घेऊन आंबेगाव तालुक्याची एक प्रकारे संपूर्ण राज्यात देशात बदनामी होते। शेतकऱ्यांसाठी आम्ही त्या ठिकाणी काम करतोय। आपण सगळ्या मंडळींनी पाहिलेलं आहे, दुधाच्या बाजारभावासाठी किंवा दुधाच्या संदर्भामध्ये असलेले सगळेच प्रश्न आतापर्यंत पोटतिडकीने मांडण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे। म्हणजे काल परवाच्या जिल्हा दूध संघाच्या वार्षिक सभेमध्ये गेल्या वर्षीच्या अजितदादांच्या समोर भाकड जनावर असतील, जर्सी गोरे असतील किंवा दुधातील भेसळीचा प्रश्न व्यवस्थितपणे आम्ही त्या ठिकाणी मांडलेला आहे। आणि या प्रश्नावर एफडीए काही करत नाही म्हणून शासनाकडे आम्ही विनंती केलेली आहे। आणि त्या संदर्भामध्ये अजितदादांचं परत देहावसन झालं 3 महिन्यानंतर, निवडणुका होत्या मधल्या काळामध्ये आणि त्यामुळे त्या गोष्टी झाल्या नाहीत। परंतु आता तुकाराम मुंढे साहेबांनी जेव्हापासून पदभार स्वीकारलाय तेव्हापासून या गोष्टीला वेग आलेला आहे। आणि आंबेगाव तालुक्यामध्ये आणि राज्यातील सगळ्याच भागामध्ये जे काही आरोपी सापडलेले आहेत तेव्हापासून दूध भेसळीचा प्रश्न मोठ्या प्रमाणामध्ये गाजतोय। परंतु यामध्ये अनेक राज्यातले आरोपी असताना देखील आंबेगाव तालुक्याचं नाव मात्र मोठ्या प्रमाणात बदनाम होतंय। संदीप लोढा आणि सुशांत हिंगे यांचं नाव पुढे घेऊन आंबेगाव तालुक्याची बदनामी या ठिकाणी होते। सुशांत लोढांच्या बाबतीमध्ये त्यांना जे लायसन दिलेलं आहे प्रोटीन पावडर, वे पावडर विकण्याचं, ते लायसन एफडीएनेच दिलेलं आहे। त्या संदर्भामध्ये याच्या अगोदरही त्यांना अटक झाली, कोर्टाने त्यांना निर्दोष सोडलेलं आहे। या संदर्भामध्ये त्यांच्याच वकिलांची मी मुलाखत ऐकलेली आहे की ती आम्ही कोर्टामध्ये कंटेम्प्ट ऑफ कोर्ट करणार आहोत। तर हे लायसन कशासाठी दिलं किंवा ते रद्द करता येणार नाही का या संदर्भात तर कोणी बोलायला तयार नाही। दुसरी गोष्ट, सुशांत हिंगे ही जी व्यक्ती आहे, विष्णुकाका हिंगेंचं पुतण्या आहे, ते याचे मेन सूत्रधार आहे। परंतु माझं म्हणणं असं आहे की 26 आरोपींमध्ये अनेक राज्यातल्या भागातले आरोपी याच्यामध्ये आहेत। परंतु येऊन जाऊन आंबेगाव तालुका या ठिकाणी बदनाम होतोय, आंबेगाव तालुका हॉटस्पॉट झालाय असं म्हटलं जातं। परंतु या तालुक्यामध्ये 4-6 लोकांनी काही चुका केल्या असतील, एफडीएने कारवाई केली, त्याचं बिलकुलही समर्थन आपण करायचं नाही। मी त्या संदर्भामध्ये जे 12 आरोपी फरार आहेत, 14 आरोपी आतापर्यंत, 1 आरोपी काल परवा सापडलाय, त्याच्या संदर्भात राज्याचे जिल्ह्याचे पोलीस प्रमुख माननीय संदीप सिंह गिल यांना मी भेटलेलो आहे आणि त्या आरोपींना तात्काळ अटक करण्याच्या संदर्भामध्ये माझी चर्चाही झाली, निवेदनही दिलेले आहे। आम्ही या भेसळखोरांना पाठीशी घालायच्या बाबतीमध्ये बिलकुलही समर्थन करणार नाही, कारण ही पाठीशी घालण्यासारखी बाब नाही, कारण याच्यासाठी वारंवार आम्ही संघर्ष करतोय। पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा होतोय की सर्वसामान्य जो प्रामाणिकपणे दूध घालणारा शेतकरी आहे, आज त्याच्याकडे देखील संशयाच्या नजरेने पाहिलं जातंय। इथून जे पॅकिंग होऊन दूध जे बाहेर जाते ते दूध मुंबई असेल, पुणे असेल, या शहरामध्ये किंवा इतर शहरामध्ये जाते, त्या ठिकाणी मात्र या दुधाची विक्री व्हायला प्रॉब्लेम यायला निर्माण झालेले आहेत। ज्या ठिकाणी 500 पिशव्या सेल व्हायच्यात त्या ठिकाणी अगदी 100 पिशव्या कशाबशा त्या ठिकाणी जायला लागल्यात, अशी देखील माहिती आम्हाला त्या ठिकाणी मिळालेली आहे। आणि याच्यामुळं शेतकऱ्यांचं याच्यामध्ये नुकसान होतं की काय अशी भीती या ठिकाणी निर्माण झालेली आहे। आणि गव्हाबरोबर किडे रगडण्याचा प्रकार या ठिकाणी सुरू झालेला आहे आणि याच्यात मोठ्या प्रमाणामध्ये राजकारण होतंय। काल परवा देवदत्त निकमांची पत्रकार परिषद मी ऐकली आणि ते वारंवार पत्रकार परिषद घेऊन ह्या गोष्टी करतायत। मला त्यांना एक विचारायचे, तुम्ही ना पोलीस खात्यात आहेत, ना तुम्ही कुठले कोर्ट आहे, वकील आहेत, ना एफडीए मध्ये कामाला आहेत, तुम्ही वारंवार पत्रकार परिषदा घेऊन किंवा तुकाराम मुंढे साहेबांना भेटून येऊन इथं पत्रकार परिषद घ्यायची, आमची अशा चर्चा, आता काय चर्चा झाली ती तुम्हाला माहिती आहे। परंतु तुकाराम मुंढे साहेबांवरती आमचा 100% 101% विश्वास आहे। त्यांनी ज्या पद्धतीने कारवाई सुरू केलेली आहे ती अतिशय चांगल्या पद्धतीची स्वागतार्ह, सगळ्या स्तरातून त्याचं स्वागत होते। पोलीस त्यांचं काम त्या ठिकाणी करतील। मी आत्ताच सांगितलं संदीप सिंह गिल एसपी साहेबांना मी त्या संदर्भात राहिलेल्या आरोपींच्या संदर्भात निवेदन दिलेलं आहे आणि कायद्याप्रमाणे त्यांना शिक्षा देईल। परंतु वारंवार हा विषय उपस्थित करून किंवा आता आपल्याकडे गोवर्धन सारखी मोठी डेअरी आहे, हे म्हणतात मोठा बोका आहे त्याच्यामध्ये, अरे बाबा बोका असू नाही तर कोण आका असू, एफडीए पाहिल ना, ते पोलीस पाहतील, ते कायदा पाहिल। तुम्ही वारंवार आंबेगाव तालुक्याला बदनाम केल्यामुळं आज सगळी लोक आंबेगाव तालुक्यातल्या बाहेरची लोक आंबेगाव तालुक्यातल्या लोकांकडे संशयाने पाहायला लागलेले आहे आणि अल्पभूधारक शेतकऱ्याचं ज्याच्यावरती पोटपाणी आहे, जो दूध धंद्यावर, तो थेंबर पाणी सुद्धा घालत नाही। भेसळखोरांच्या बाबतीमध्ये आमची भूमिका आजही ठाम आहे। कुठल्याही परिस्थितीमध्ये यांना माफी केली नाही। माझं तर म्हणणं, यांना फाशी शिक्षा दिली तरी आमची हरकत नाही,
कारण हे त्या योग्यतेचं नाही, काय लहान लेकरांना ते दूध पाजायचं असतं. परंतु या प्रश्नाच्या आडून इथं जे राजकारण सुरू आहे हे राजकारण आम्हाला मान्य नाही. आणि ज्या विषयाच्या संदर्भामध्ये तुम्ही वारंवार पत्रकार परिषदा घेताय हा विषय काय काल परवा आलेला नाहीये. तुकाराम मुंडे साहेब आल्यापासूनच तुम्हाला साक्षात्कार झालेला आहे. याच्या अगोदरपासून तुम्ही साक्षीदार आहे. आम्ही अनेक वेळा हे विषय उपस्थित केलेला आहे, परंतु या प्रश्नाची तड पुढे लागली नाही. परंतु अचानक साक्षात्कार होऊन ही मंडळी या ठिकाणी या प्रश्नाचं राजकारण करायला लागलेलं आहे असं मला या ठिकाणी वाटते नाही, ती वस्तुस्थिती आहे. माझं त्यांना सांगणं आहे की तुम्ही स्वतःला शेतकरी पुत्र म्हणून घेताय, परंतु आंबेगाव तालुक्याला किंवा इथल्या लोकांना सगळ्यांना इथं बदनाम करू नका. कारण बदनामीमुळं आज तालुक्याचं नाव राज्यामध्ये देशामध्ये खराब होत आहे. कोण व्यवसाय करतंय, कशा पद्धतीनं करतंय, चुकीचं करतंय की बरोबर करतंय याला पाहायला यंत्रणा आहे. तुम्ही मीडिएटरची मधली निरोपाची भूमिका पार पाडू नका. तुम्ही तुमचं काम करा. या तालुक्यामध्ये बाकीचे अनेक प्रश्न आहेत. दुधाचा प्रश्न प्राधान्यानं गरजेचा आहे. भेसळीचा प्रश्न तर दुधाच्या बाबतीमध्ये तर आहेच, पण बाकीच्या सगळ्या गोष्टीमध्ये आहे. हे सगळं करत असताना ह्या गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजे असं आम्हाला वाटतं. आणि म्हणून ही आजची पत्रकार परिषद आम्ही या ठिकाणी घेतोय. आणि त्यांनी दुसरी एक गोष्ट मला आवर्जून सांगायची की कांद्याचे भाव माझ्यामुळे वाढले, बोर्ड लागलेले आहेत अनेक ठिकाणी. आता तुम्ही सगळे साक्षीदार आहे. कांद्याची आंदोलनं प्रभाकर बांगर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने किती वेळा केली. आम्ही कुठं बोर्ड लावले का बा आमच्यामुळे कांद्याचे भाव वाढले, किंवा दुधाच्या आपल्या ऊसाच्या संदर्भामध्ये सुद्धा आपल्या कारखान्यावर 7 दिवस आमरण उपोषण केलं 2022-23ला. आमच्यामुळंच आम्ही कधीही त्याचं क्रेडिट घेतलं नाही. 400 रुपयाची आमची मागणी होती, 350 हप्ता जाहीर केला, 300 रुपयांनी पैसे दिले, त्याच्यातही 50 रुपये भागविकास शिक्षण निधी काढला. 400 रुपयाची आमची मागणी होती. त्यानंतर वळसे पाटील साहेबांचा आम्ही पुतळा जाळला. हे सगळं तुम्ही साक्षीदार, माझ्यावर हल्ला झाला, सगळं तुम्हाला माहिती आहे. आम्ही कधीही त्याचं क्रेडिट घ्यायचा प्रयत्न केला नाही. हे म्हणले आम्ही जाग्यावर बॅलन्स शीट बदली केलं, म्हणले माझ्यामुळे 300 रुपये भेटले. म्हणले अरे बाबा आता मला कशाला बोलायला लावता. तुम्हाला मासिक मीटिंगमध्ये शिपायाच्या शेजारी बसवलं जातं. तुम्ही आता मला ते कोणाबद्दल ह्या गोष्टी बोलायच्या नाही, परंतु तुम्ही ह्या गोष्टीचं क्रेडिट घेताय. आम्ही आमचं आयुष्य पणाला लावलंय. 14-15 गुन्हे आमच्या अंगावर आहेत. कोर्टाचे खटले आमच्यावर चालू आहेत. आम्ही कधीही त्याचं क्रेडिट घेत नाही. ते म्हणले बिबट्याच्या संदर्भात तुम्ही साक्षीदार आहे. प्रांत कार्यालयावर पहिला मोर्चा बिबट्याच्या संदर्भात सगळ्यात आधी या प्रभाकर बांगरनी काढलाय. आमच्या मागण्या ज्या आहेत त्याच मागण्या घेऊन तुम्ही नंतर उतरले. बरं, नंदी चौकात जे आंदोलन झालं त्या पहिल्या 5 आरोपींमध्ये प्रभाकर बांगर आहे. माझ्यावर पण गुन्हे दाखल आहेत. तुम्ही ह्या गोष्टीचं क्रेडिट घ्यायचे कामं बंद करा. आणि कर्जमाफीचा विषयाचं सुद्धा बोर्ड लागलेत. अरे शरम वाटली पाहिजे. नागपूरला जे आंदोलन झालं, बच्चू भाऊंच्या नेतृत्वाखाली चळवळीतल्या सगळ्या संघटना त्या ठिकाणी एकत्र झाल्या, शेतकरी संघटना, आणि सरकारला तारीख जाहीर करायला भाग पाडलं. खरं की नाही मला सांगा. आणि त्यानंतर आताही वाणी साहेब तुम्ही सोसायटीचे चेअरमन आहे पिंपळगाव आर्वीच्या. मी त्या दिवशी त्यांनाच प्रश्न विचारला, पहिली यादी आली, दुसरी कधी येणार आहे, तिसरी कधी येणार आहे. हे सगळा जो खेळ चाललेला आहे कर्जमाफीचा याच्याबद्दल का तुम्ही बोलत नाही. अरे आणि मधल्या 3 महिन्याचं व्याज सोसायटीला भरायला भाग पाडलंय. म्हणजे सोसायट्या बंद पाडायच्यात का सरकारला? सरकार कशा पद्धतीने मागतंय याच्यावर तुम्ही बोलत नाही. फक्त आमच्यामुळे कर्जमाफी झाली. 3 दिवस समजा तुमचे नेते रोहित पवार पंढरपूरला बसले, तिसऱ्याच दिवशी लगेच उपोषण संपलं. अरे प्रभाकर बांगरनी 6-7 दिवस उपोषण केलेलं आहे. आम्ही कधी पाठ थुपटून घेतली नाही. समाजासाठी काम करायचं आणि बाजूला व्हायचं. विजेच्या संदर्भामध्ये अनेक लोकांना डिप्या देण्याचं काम 1 रुपया न भरता आम्ही केलेले. शेती पंपाची लाईट बिल शेतकऱ्यांना आम्ही भरू दिले नाही. तुम्हाला सुद्धा सहकार्य केलेलं आहे. तुम्ही सगळे मंडळी आहेत समोर. तुम्ही सुद्धा. मी कधीही त्याचं क्रेडिट घ्यायचा प्रयत्न केला नाही. जर पैसे भरले असते शेतकऱ्यांनी बिलाचे ते वायाला गेले असते आणि शेतकऱ्यांना त्याचा फायदा नसता मिळाला. मी त्यांना तेच सांगितलं की शेतीमालाला हमी भावाचा कायदा नाही आणि शेतकऱ्याच्या शेतामध्ये डिप्या पोल उभे केलेले आहेत, त्याचं जे भाडं आहे ते तुमच्याकडे बाकी, याचा हिशोब करा आणि आमचं जे काही बिल आहे ते शासनाकडे मागा. आम्ही लाईट बिल भरू शकत नाही. इतर गोष्टीच्या बाबतीमध्ये सरकारला काळजी आहे, पण शेतकऱ्याच्या शेतीमालाच्या संदर्भात कायदे नाही, काळजी नाही. आणि स्वतःला शेतकरी पुत्र म्हणून घ्यायचं. आता कोण शेतकरी पुत्र म्हणून घ्या? तुम्ही शेतकऱ्याचेच आहेत, पण तुम्ही तुमच्या नावापुढे ते लावता का? आम्ही पण लावत नाही, कारण आम्हाला खात्री आहे आम्ही शेतकऱ्याचेच पोटचे. त्याच्यामुळं आता मला त्या भाषेत बोलायचं नाही, परंतु कुठेतरी उगाच काहीतरी बिरदावली लावायची, डांगोरा पिटवायचा, हे जे प्रकार आहेत हे धंदे बंद करा. अनेक गोष्टी तुमच्याबद्दल आम्हाला सगळ्या माहिती आहेत. आता काल 2 वर्षापूर्वी बाजार समितीची निवडणूक झाली, त्यावेळेला तुमची उमेदवारी नाकारली. तेव्हापासून यांच्याबद्दलचा आकस तुमच्या मनामध्ये निर्माण झाला. तुम्हाला कारखान्यावर ज्या वेळेला चेअरमन केलं 10 वर्ष,
तुम्हाला बाजार समिती सभापती केलं, तुम्हाला लोकसभेची निवडणुकीला तिकीट दिलं, देवेंद्र शेटणी तुमचा खर्च केला, तेव्हा ही माणसं तुम्हाला वाईट नाही दिसली, तोपर्यंत यांचं दूध बेकार दिसलं नाही, याच्यात भेसळ दिसली नाही. परंतु आता अचानकच साक्षात्कार कुठून झालाय तुम्हाला, मला हेच काही कळत नाही. अरे बाबा, मी तुला मानलं असतं, तू जर त्यांच्यात राहून जर हिंमत केली असती ना, तर मी आणि हे बोलला असतं तर मी म्हणलं असतं, अरे बाद धर्या, मी तुम्हाला माहिती म्हणून सांगतो, साहेबांची माझी खटकाखटकी कुठं झाली, सत्तेमध्ये असताना वळसे मी तर आंदोलन केलं होतं, तुम्हाला माहिती, मी त्यांच्याबरोबर होतो, तरी सुद्धा मी शेतकऱ्याच्या प्रश्नावर कधी कॉम्प्रोमाइज केलं नाही. साहेब मला बोलले, आपली सत्ता असताना तू कशाला हे आंदोलन वगैरे करतो. साहेब म्हणलं, आमचं पोट पाणी त्याच्यावर आहे, आम्ही तुम्हाला निवेदन दिलं होतं, सरकार जर बाजारभाव वाढून देत नसेल दुधाला, 17-18 रुपयापर्यंत बाजार आले होते, तर मग म्हणलं आम्ही करायचं काय. आणि मग त्या मुद्द्यावर काही गोष्टींच्या बाबतीमध्ये मला काही गोष्टी नाही पडल्या, मी सगळं सोडून कुठल्याही पक्षात न जाता राजू शेट्टींचं नेतृत्व स्वीकारलं, आजपर्यंत प्रामाणिकपणे काम करतोय. मला देखील ही लोक मंडळी बदनाम करायचा प्रयत्न करतात. त्यांच्या काही लोकांनी ज्या कमेंट केलेल्या, आता माझा जुना मोबाईल नवीन मोबाईल आणला मी, त्याच्यामध्ये आहेत माझ्या आईवरून घाणेरडी शब्द वापरलेले आहेत, तुझ्या आईचा दाना अमकं तमकं असे घाणेरडे शब्द वापरलेत, तो पुरावा मी तुम्हाला दाखवणार आहे. एवढे घाणेरड्या वृत्तीची ही माणसं आहेत. मी तुम्हाला सांगतो, हे दुसऱ्याला नावं ठेवत असताना तुम्ही किती सुसंस्कृत आहात. आम्ही आमची भूमिका म्हणजे कशावरून, चाकणला जे काही कांद्याचं आंदोलन घेण्यासाठी मी तिथं मीटिंग कॉल केली होती, शेतकऱ्यांना बोलवलं होतं, हे तिथं आले आणि तिथला तो प्रकार झालेला तुम्ही पाहिलेला आहे. तर अशा पद्धतीनं तुम्ही जर वागत असाल, मी आजपर्यंत काहीच बोललो नाही. बाजार समितीच्या बाबतीत काय झालं सभापती असताना हे सगळं मी सांगेल. कारखान्याच्या बाबतीमध्ये सुद्धा हेच चेअरमन असताना काय काय गोष्टी घडल्यात, हे सगळे योग्य वेळ आल्यानंतर मी सांगणार आहे. आणि काळूराम गायकवाड नावाच्या सफाई कामगारांना आत्महत्या का केली, त्याच्या आत्महत्येला कारणीभूत कोण आहे, ती फाईल आजही पोलीस स्टेशनला पेंडिंग आहे. असे अनेक विषय आहेत आणि बाकीच्याही भानगडी खूप आहेत. पण आज मला फक्त दुधाच्या भेसळीवर या ठिकाणी फोकस करायचा आहे, कारण हा प्रश्न सध्या महत्वाचा आहे आणि याच्यामध्ये आंबेगाव तालुका पूर्णपणे बदनाम होतोय. आणि याच्यामध्ये सर्वसामान्य जो अत्यल्प भूधारक शेतकरी, याच्या दूध धंद्याचं वाटोळं होतं की काय, अशी भीती आमच्या मनामध्ये निर्माण झाली. आणि म्हणून ही पत्रकार परिषद मी या ठिकाणी घेतोय. यांना फक्त राजकारण करायचंय आणि हा जो कलगीतुरा चालू आहे खुर्द आणि बुद्रुकमध्ये राष्ट्रवादी, हा कुठेतरी थांबला पाहिजे, ही आमची भूमिका आहे. प्रभाकरजी बांगर, एकाच बाजूला बघून बोलू नका, इकडं हे करा. प्रभाकरजी बांगर, आंबेगाव तालुक्यामध्ये मंचर पोलीस स्टेशनला 26 लोकांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला. ही सगळी महाराष्ट्रातील लोक होती. येस, सगळ्यांचा गुन्हा मंचरला दाखल झाल्यामुळं मंचरचं नाव येणार, आंबेगाव तालुक्याचं नाव येणार. दूध भेसळांवर कारवाई करावी अशी देवदत्त निकम यांनी मागणी केली. तुकाराम मुंडेबरोबर काय चर्चा झाली ते त्यांनी इथं सांगितलं. चुकलं काय, आणि तुम्ही मगाशी म्हणाले आका बोका, या आका बोकाचं वकीलपत्र घेऊन तुम्ही निकम यांना बदनाम करता का? मला कोणाचं वकीलपत्र घेण्याची वाणी साहेब गरज नाहीये. हे प्रश्नच तुम्ही मुद्दाम मला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करतायत. प्रश्न तर होणार ना. होऊ द्या ना. माझं म्हणणं काय आहे, तुम्हाला मी मगाशीच सांगितलं, माझे आणि त्यांचे संबंध किती चांगले आहेत आणि कसे आहेत तुम्हाला माहिती आहे. याच्यात यांचा माझं तर काही संबंध नाहीये. एवढा संघर्ष मी त्यांच्याबरोबर केलेला आहे आणि आजही त्यांच्या विरोधामध्ये जे काही झालं, माझ्यावर हल्ला बिल्ला, त्या केसेस कोर्टामध्ये चालू आहेत. माझं म्हणणं काय आहे की आंबेगाव वारंवार हा विषय वाजवून या ठिकाणी हा दूध धंदा या भागातला अडचणीमध्ये येतो की काय. आणि दूध धंदा म्हणण्यापेक्षा जो शेतकरी अल्पभूधारक अत्यल्पभूधारक शेतकऱ्याचं जीवन याच्यावर आहे, त्याला अडचणी निर्माण होतात की काय, अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण होते. आंबेगाव तालुक्यातलं दूध नको, जे डिस्ट्रीब्युटर आहेत आपल्या बाहेरचे, तेही मुलं मला सांगतायत की जिथं 500 पिशव्या जातात तिथं आमच्या 100 पिशव्या जायला लागल्यात, आंबेगावचं दूधच नको. मग मला सांगा, या शेतकऱ्यांनी दूध कोणाला घालायचं, हा प्रश्न आहे. मी पुन्हा एकदा सांगतोय वाणी साहेब, हे जे कोण आहेत ना, यांना तुम्ही जेलमध्ये टाका, त्यांना फाशीची शिक्षा द्या, आमची ही भूमिका आहे. परंतु वारंवार या ठिकाणी बदनाम करू नका. आणि त्याला पाहायलाच स्वतंत्र यंत्रणा आहे. पोलीस त्यांचं काम करतात, एफडीए त्याचं काम करतंय, कोर्ट त्या पद्धतीनं निर्णय घेईल, पाहिल, सगळ्या गोष्टी होतील. परंतु वारंवार या विषयावर हे करून, ह्या तालुक्याचं बदनामी करून या ठिकाणी इथल्या शेतकऱ्याला अडचणी निर्माण करू नका, हेच मला त्यांना सांगायचंय. तुम्ही जी भूमिका घेतली त्या भूमिकेला आमचा विरोध नाही, त्याचं स्वागतच आहे. भेसळखोरांना कुठल्याही परिस्थितीमध्ये पाठबळ देण्याचं काही कारण नाही. सगळ्यात आधी भेसळीचे मुद्दे आम्हीच मांडलेले आहेत, आम्हीच त्या प्रश्नावर मांडतोय. भेसळ थांबली तर चांगलं दूध घालणाऱ्या शेतकऱ्याला चांगला भाव मिळेल, ही आमची भूमिका आहे. आणि याच्या संदर्भामध्ये आम्ही बोलतोय, मला कोणाचंही काहीही घेणं देणं नाही.
मी तुम्हाला सांगतो, सगळ्याच राजकीय पक्षांपासून मी दूर राहिलेला माणूस आहे आणि शेवट दूर राहणार आहे. मला कुठल्याही राजकीय पक्षामध्ये जायचं नाही. मला ऑफर भरपूर आलेल्या आहेत, येत आहेत, पण मी ठाम आहे की मी कुठल्याही परिस्थितीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना मरेपर्यंत सोडणार नाही. ही माझी ठाम भूमिका आहे. मला कुठल्या पक्षात जायचं नाही. तुम्हाला जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत तुम्ही इच्छुक होता, परंतु तुम्हाला तिकीट दिलं नाही म्हणून तुम्ही हा राग काढता का इथं? अजिबात नाही, तो वेगळा विषय आहे. मी तुम्हाला सांगतो, मला जिल्हा परिषदेत जाऊन काय माझा धंदा नाही तिथे जाऊन पैसे कमवायचे. मी सुखी समाधान नाही, पण एक रस्त्यावरची लढाई लढणारा शेतकऱ्याचा मुलगा जर सभागृहामध्ये गेला तर अजून चांगलं काम करू शकतो या भावनेनं मी ती. आणि राहिला प्रश्न, विधानसभेला आम्ही त्यांना मदत केली होती. त्यावेळेला त्यांनी मला शब्द दिला होता, राजू शेट्टी साहेबांनी सांगितलं होतं त्यांचं काम करा, पण त्यांच्याकडून जिल्हा परिषदचा शब्द घ्या. त्यांनी तो शब्द पाळला नाही. त्या संदर्भातली भूमिका मी त्यावेळेलाच क्लिअर केलेली आहे. मला त्याचा राग असायचं काही कारणच नाही. झेडपीत गेल्यानंतर आमचा माताजी कर्जबाजारी झालाय, तिथं जाऊन आहे काय, तिथं काय मिळतं? आता सगळं वैयक्तिक लाभाच्या योजना ऑनलाईन झाल्यात, सगळं झालंय, काही नाही तिथं. फक्त एक सभागृहामध्ये काम करायची संधी जर मिळाली असती तर एक आपलं कौशल्य वापरून आपल्याला समाजाबद्दल आस्था आहे, आपल्या ह्या भागातल्या लोकांना आपल्याला चांगला न्याय देता आला असता, ही प्रामाणिक भूमिका आहे. त्यांनी नाही दिलं तर मला फरक काय पडतो? मी समाजासाठी काम करतोयच ना. मी माझं काम कुठं थांबवलंय? आणि त्याच्यावर काय माझं प्रपंच आलाय का, पोटपाणी आलंय? माझ्या घरात राहिला प्रश्न, या निवडणुकीमध्ये सुद्धा या लोकांनी माझी बदनामी केली. मला सांगा, मी 2 वर्ष आधीपासून इच्छुक होतो, सगळ्यांना माहिती होतं. मग ऐन वेळेला मी माघार घ्यायची, घरी बसायचं का? मग हे म्हणले विष्णू काकानं याला उभा केला असेल पैसे देऊन, असं अशी माझी बदनामी सुद्धा या लोकांनी केली. मी ते सगळं सांगणार आहे, कारण त्यानंतर माझ्या मुलाचं लग्न होतं, कौटुंबिक मला मी माणूसच आहे, माझ्या पत्नीचा आजार, पण सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहे. पण विषय असा आहे का ती बदनामी माझी केली आणि प्रामाणिकपणे मी जर निवडणुकीला सामोरं नसतं गेलो तर ती कोणी म्हणले असते पैसे घेऊन गप्प बसला. म्हणजे सगळ्या बाजूनी मला बदनाम. आणि त्यानंतर वाणी साहेब पण आले होते. मी देऊला जाऊन 3 दिवस अन्नत्याग केलेला आहे. अरे, तुमच्यावर जे उपकार केले त्याची जाण जरा तरी ठेवा. लोकसभेच्या निवडणुकीत सुद्धा मोटरसायकल स्वतःचं पेट्रोल घालून हडपसरपर्यंत या माणसाचा मी प्रचार केलेला आहे. हे त्याला या प्रेस कॉन्फरन्सद्वारे ऐकायला जाऊ द्या, मी तेही सांगतो. पण केलेल्या उपकाराची या माणसाला जाण नाही. बेईमानी यांच्या रक्तातच आहे. मला त्याच्याबद्दल म्हणायचं नाही. काय मला जिल्हा परिषद मिळाली नाही म्हणून काय प्रभाकर बांगर बारीक ठरणार नाही, त्याच्यावर काय माझं आलेलं नाही. समाजाचं काम करायचं म्हणलं, आजही प्रशासनावर आमची प्रचंड पकड आहे आणि आम्ही प्रशासनाला वाकून काम करायची ताकद आमच्यामध्ये आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षापेक्षा तुम्ही एकदम आक्रमकपणे देवदत्त निकम यांना प्रत्युत्तर करताय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष याच्यात कमी पडतो, काय मत आहे तुमचं एक वैयक्तिक मत? आता मी स्पष्टपणाने सांगतो, कमी पडतो म्हणजे आता तो तर त्यांचा भाग आहे, त्यांनी त्यांची भूमिका मांडली पाहिजे आणि जे खरं आहे ते खरं बोललं पाहिजे आणि जे खोटं आहे ते खोटं सांगितलं पाहिजे समाजापुढे. जर तुमची भूमिका क्लिअर असेल, साफ असेल तर घाबरायचं काही कारण आहे. आजही मी पत्रकार परिषद घेतोय, परंतु माझं पत्रकार परिषद घेण्याचा उद्देश एकच आहे. ठीक आहे ना, एखादा विषय लिमिट पर्यंत झाला पाहिजे. आज गुन्हे दाखल आहेत, FDA तुकाराम मुंडे साहेब व्यवस्थित पद्धतीने काम त्या ठिकाणी करतात. अरे म्हणजे तुमचा त्यांच्या पोलिसांवर विश्वास नाही, तुमचा तुकाराम मुंडेंवरती पण विश्वास नाही, असं त्याचा अर्थ होतो. तुमचा न्याय व्यवस्थेवरती पण विश्वास नाही का? यांचं ठीक आहे ना, कोण आका बोका कोण भेसळखोर आहे, अरे त्याच्यावर तेच कारवाई करतात. तुला अधिकार दिलेत की काय बाबा? तुला ते असे स्पेशल काही अधिकार आहेत त्यांच्यापेक्षा वेगळे? म्हणजे वारंवार ते विषय घेऊन तुम्ही एक प्रकारे, ठीक आहे 4-2 लोक इथं चुकीचं वागले असतील म्हणून अख्ख्या तालुक्याला बदनाम करू नका. तालुक्यातली सगळीच लोक नालायक आहेत का? सगळेच चोर आहेत का? सगळेच भेसळखोर आहे का? याचाही थोडा विचार करा. दुसरी बाजू पण पहा. एक बाजू पाहत असताना दुसरी बाजू पण आपण सांभाळली पाहिजे. राज्यभर देशभर आंबेगाव तालुक्याची बदनामी त्या ठिकाणी होते. ठीक आहे, इथून जे काही गोष्टी सापडल्या, पण याचा दुष्परिणाम काय होतील याचाही विचार आपण या ठिकाणी केला पाहिजे. आता जो तुम्ही त्यांच्यासोबत होतात पूर्वी, जे देवदत्त निकम आहेत त्यांच्यासोबत पूर्वी तुम्ही होतात आणि अजूनही ते दूध भेसळ प्रकरणावरती मी सोबत नव्हतो, ते क्लिअर करतो. मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतच आहे. राजकीय भूमिका घेतली पाहिजे म्हणून मी माझ्या नेत्याला राजू शेट्टी साहेबांना विचारलं की मला म्हणले त्याला पाठिंबा द्यायचा असेल तर दे, राजकीय भूमिका आपल्याला घेतली पाहिजे. ठीक आहे, त्यांच्यासोबत जरी स्वाभिमानी शेतकरी संघटनेत असाल, पण तुम्ही जे दूध भेसळ प्रकरण आहे त्या दूध भेसळ प्रकरणामध्ये तुम्ही लढा देत आहेत, अनेक जण त्या ठिकाणी लढा देत आहेत. तर या लढ्यामध्ये जर त्यांनी असा प्रश्न केला की तुम्ही सोबत आहात का, तर काय सांगा त्याबद्दल? त्यांच्यासोबत विश्वासघात की लबाड माणसं सोबत जाण्याची इच्छाच नाही. गेलेलो आहे की त्यांच्यासोबत कामही केलं, त्यांना पाठिंबा दिला, त्यांना सगळं केलं. आता
काय होतंय हे लांबत राहील, फार मोठं मग त्याला मी स्वतंत्रपणे योग्य वेळेला सांगेल ना सगळ्या गोष्टी, काय यांच्यापासून गेलो. आता ज्या वेळेला विधानसभेला यांना पाठिंबा द्यायची भूमिका आम्ही घेतली, त्यावेळेला माझ्या कार्यकर्त्यांची मीटिंग, मी आता माझ्याबरोबर माझे कार्यकर्ते त्यांनाही तुम्ही विचारू शकता, सगळ्यांची 2दा मीटिंग घेतली. हा माणूस 2 मिनिटं आमच्या कार्यकर्त्यांना भेटायला सुद्धा आला नाही. एवढा घमेंडी आणि स्वतःला अहंकारी समजणारा हा माणूस आहे. अख्ख्या निवडणूक प्रक्रियेमध्ये आम्हाला कुठली जबाबदारी सुद्धा दिली नाही. आम्ही आमच्या परीने आपलं करत होतो. म्हणजे ओव्हर कॉन्फिडन्स, स्वतःला फार अक्कल असल्यासारखं, शहाणा असल्यासारखं, अहंकारी स्वभावाचा हा माणूस आहे. आणि एक वाईट अनुभव या माणसाच्या जवळ गेल्यानंतर आम्हाला आले, तरी सुद्धा आम्ही काही काळ सहन केला. परंतु याचा अतिरेक झाल्यानंतर या माणसाच्या जवळ जाण्याची आमची इच्छा नाही. मी जी फसवणूक आमची केली त्या संदर्भामध्ये राजू शेट्टी साहेबांशी पण बोललेलो आहे का साहेब यांनी दिलेला शब्द पाळलेला नाही. साहेब म्हणले योग्य वेळेला आपण काय भूमिका घ्यायची ती घेऊ काय, आणि योग्य वेळेला ज्याची त्याची लायकी आम्ही दाखवून देऊ. आणि 1800 मतं कोणाला चहा न पाचता मला जरी पडले असतील तर लक्षात ठेवा, एका झडपी गटात बिना चहा पाचता 1800 रुपयाने 1800 मतं मी घेतलेत. 1500 मतांनी आमदारकीची निवडणूक हारलेत. वळसे तो देवदत्त निकम आणि वळसे पाटील साहेब जिंकलेत. एक 8 जिल्हा परिषद गट आहे, इथले 5 आणि 3 पार 1000 1200 मतं जरी पडली तर प्रभाकर बांगर 10-12 मतं येऊ शकतो, याची मला खात्री. कारण तेवढं काम माझं प्रामाणिक या भागामध्ये आहे. भविष्यातला आमदार कोण करायचा हे आम्ही ठरवू शकतो, ही ताकद नक्की आमची आहे. बाजार समितीने फार जोरदार आरोप केला का कोणीतरी आत्महत्या केली आणि ती फाईल माझ्याकडे आहे अजून, म्हणजे पोलीस स्टेशनला पेंडिंग आहे. काळूराम गायकवाड नावाच्या सफाई कामगारानं आत्महत्या केली. त्या कामगाराला चोरीचा खोटा आळ घेऊन, खोटा याचा अर्थ असं म्हणतो, खोटा आळ घेऊन यांनी कामावरून काढून टाकलं. जर देवदत्त निकम सभापती आहेत, त्यांच्या कार्यकाळात त्याला कामावरून काढण्यात आलं. आणि जर त्याने चोरी केली असं तुमचं म्हणणं आहे तर पोलीस स्टेशनला तक्रार द्या ना, पोलीस इन्क्वायरी करतील आणि तो चोर आहे का नाही ते पोलीस सिद्ध करतील ना. पण तुम्ही त्याला डायरेक्ट काढून टाकलं. त्या बिचाऱ्याची अवस्था अशी, त्याची बायको अपंग, तोही थोडा अपंग, त्याला 6 महिने कुणी कामाला घेतलं नाही. त्याच्या 4थीला एक मुलगा होता आणि एक 6वीला मुलगा होता. मला आठवतंय अक्षरशः उपासमारीची वेळ त्या कुटुंबावर आली. एक पाव जर आणलं तर ती पोरं अर्धा पाव करून खात होती. अक्षरशः त्याच्या बायकोचे, त्या काळूराम गायकवाडच्या बायकोचे जबाब आहेत पोलीस स्टेशनला. पोलिसांनी यांना पत्र दिलं की हा माणूस तुमच्याकडे कामाला होता का, यांनी काय सांगितलं, म्हणजे आमच्याकडे कामालाच नव्हता. आता बाजार समितीतल्या सफाई कामगारांचं पेमेंट कुठं जमा होतं, शरद बँकेमध्ये. शरद बँकेची डिटेल काढल्यानंतर लक्षात आलं का हे बाजार समितीनेच पगार त्यांचा केलेला आहे. त्याचा पुरावा आम्ही पोलीस स्टेशनला दिला. आणि डमडेरे म्हणून सचिव होते, त्यांनी आयडेंटिटी कार्ड दिले होते, ते आयडेंटिटी कार्ड पण पोलीस स्टेशनला दिलेलं आहे. आणि ती फाईल आजही पेंडिंग मध्ये आहे. आणि मग त्यानंतर ते प्रकरण आम्ही पुढे वाढवत बसण्यापेक्षा या सफाई कामगारांना घेऊन मी वाकडेवाडीच्या कामगार उपायुक्त कार्यालयामध्ये तक्रार दाखल केली. असंघटित कामगारांसाठी किमान वेतनाचा कायदा आहे आणि किमान वेतनाच्या कायद्याप्रमाणे पगार दिला गेला पाहिजे, ही भूमिका आम्ही त्यांच्या पुढे मांडली. पण त्यांनी त्याला किंमत दिली नाही. बाकीचे संचालक माझी विनवणी करत होते, पण हा बाबा माझ्याशी चर्चा करायला सुद्धा 1 मिनिट पण आला नाही. एवढा अहंकारी माणूस आहे. यांनी वकील दिला, सचिव तारखेला यायचे, तो ज्याचा लेबर कॉन्ट्रॅक्ट धनंजय शिंदे यायचा. आणि मग तिथं कमिशनरनी सांगितलं जर किमान वेतनाप्रमाणे पगार दिला नाही तर मला बाजार समिती सील करावी लागेल. आणि त्या कॉन्ट्रॅक्टरला सांगितलं ज्याचा लेबर कॉन्ट्रॅक्ट, तुझं लायसन मी सस्पेंड करेल म्हणले. तेव्हा हे लाईनीवर आलेत. आणि तेव्हा आज त्या सफाई कामगारांना तिथे, अहो त्या सफाई कामगारांना कशी वागणूक दिली, त्यांना ऑफिसमध्ये यायचं सुद्धा बंद केलं होतं, त्यांचा चहा सुद्धा बंद केला. म्हणजे ते दलित समाजाचे आहे ना, किती जातीयवादी. आता मला आता काही गोष्टी उगाच अनेक, ते सभापती असताना त्यांच्या काळात त्याला एक 4-5 वर्ष झाले असतील. त्याच्यानंतर विधानसभेची निवडणूक झाली. हा, असं असतानाही तुम्ही देवदत्त निकम यांना पाठिंबा दिला. त्यावेळेस तुमच्या लक्षात आलं नाही हा मुद्दा? नाही, मुद्दा लक्षात आला नाही असं काही नाहीये. परंतु त्यावेळेला मुद्दा जरी लक्षात नाही आला असं तुम्ही म्हणताय, पण त्यावेळेला असा विषय पुढे आलाच नाही ना. त्याच्यामुळं कामगारांना हा तुमची मैत्री होती, नाही मैत्री खायची. पाठिंबा होता, हो पाठिंबा होता ना. तेव्हा हे लक्षात नाही आलं. नाही लक्षात नाही आला. तोच प्रकार आता त्यांचा चालू आहे ना. नाही पण एक लक्षात घ्या, मी तुम्हाला एक सांगतो, ते प्रकरण आजही पोलीस स्टेशनला पेंडिंग आहे. आणि राहिला प्रश्न, प्रभाकर बांगरनी आज हा विषय जरी सांगितला असला तरी मी तुम्हाला सांगतो त्यांच्या पत्नीने त्या ठिकाणी ते जबाब दिलेले आहेत, फिर्याद त्यांनी दिलेली आहे, हे मी केलेलं नाही. आणि त्यानंतर कारवाई झाली पाहिजे, हा हे आमचं म्हणणं आहे. आणि त्यानंतर सफाई कामगार माझ्याकडे आल्यानंतर हा प्रकरण मला सांगितल्यानंतर मी म्हणलं मला ह्या वादात पडण्यापेक्षा मी तुम्हाला बाकीच्यांना, राहिलेल्या लोकांना तरी न्याय मिळवून देईल या भावनेने मी त्या ठिकाणी गेलो.
ही तक्रार प्रभाकर बांगरनी केलेली नाही, त्यांच्या पत्नीने केलेली तक्रार आहे, ते मी तुम्हाला सांगितलं. त्यांना न्याय म्हणजे आता ही केस ओपन करणार का परत तुम्ही, कसं आहे? नाही, त्या संदर्भामध्ये पोलीस स्टेशनशी मी बोलणार आहे की बाबा असं जर एखाद्या गोरगरीब माणसावर अन्याय होत असेल तर ते प्रकरण सुद्धा ओपन झालं पाहिजे. त्या महिलेला न्याय मिळून देणार. हा, त्या महिलेला न्याय मिळाला. आज ती बिचारी, तिची अवस्था एवढी वाईट, तिच्या नातेवाईकाकडे मुंबईला काहीतरी त्या मुलांना घेऊन राहते अशी मी माहिती घेतली त्या सफाई कामगार. आणि हे प्रभाकर बांगरचं सोडा, तिथं बाजार समितीत जावा, तिथल्या सफाई कामगारांना विचारा, मला विचारण्यापेक्षा वाणी साहेब, कारण ते सांगतील ना सगळं. त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली, त्यांना नक्की विचारू ना. नाही, जावा आत्ताही लगेच जावा तुम्ही, त्यांना विचारा हे खरं आहे की खोटं आहे. सभापतींची परवानगी घेऊन द्या, आम्ही विचारू त्यांना. नाही, काही नाही, ती बिचारी सकाळी तिथं जाऊन तुम्ही घेतलं तरी ते काय सभापती कशाला काय म्हणणार आहे? ते त्यांचं दुखणं मांडायला त्यांना अधिकार नाही का? तुम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष आहात. देवदत्त निकम सुद्धा वळसे पाटलांचं पोट धरून राजकारणामध्ये पुढे गेले. ते मार्केट कमिटीचे सभापती झाले, कारखान्याचे चेअरमन झाले. मगाशी तुम्ही असं म्हणाले की भीमाशंकर कारखाना त्यांना शिपाईच्या खुर्ची शेजारी बसायला जागा देतो, असं तुम्ही मगाशी म्हणाले. याचं तुम्ही समर्थन करता? नाही, ते त्यांच्या याच्यानुसार कॅटेगरीनुसार माणसं बसत असतील बुवा तशी, पण ते तिकडे कडायला बसतात. समर्थन करता? कुठल्या एका संस्थेच्या चेअरमनला, म्हणजे त्या संस्थेच्या चेअरमनला शिपाई शेजारी जर बसायची खुर्ची दिली जात असेल तर तुम्ही समर्थन करता? नाही, समर्थन नाही, हा त्यांचा भाग आहे. मला माहिती मिळाली म्हणून मी बोललो, मला बाकीचं काय करायचं, मी कशाला समर्थन करू? नाही, आता त्या लाईनीत खुर्च्या, आता कोणी कुठं बसायचं हा प्रश्न त्यांचा आहे. तो त्यांनी पहिले येऊन पहिले पुढच्या खुर्चीत बसावा असं आमचं म्हणणं आहे. ते उशिरा येतात आणि ते शिपाई बसल्या खुर्ची कशी बसतात, त्याला आम्ही काय करायचं? त्यांनी लवकर यावं, जरा अर्धा एक तास, आणि पहिल्या खुर्चीत बसावं. जुने मित्रच आहेत, हा. त्यांना तुम्ही सल्ला देणार का? आणि तुम्हाला माहितीसाठी सांगतो, ते स्वतःला फार विद्वान समजतात ना. भाग विकास निधी, शिक्षण निधी आपल्याला आमचा प्रचंड विरोध आहे, राजू शेट्टी साहेबांचा आणि आमचा. याचं कारण असं, हे पैसे शेतकऱ्यांच्या नफ्यातलेत, कारखान्याच्या नफ्यातले, शेतकऱ्याच्या कष्टाचे पैसे राज्यातल्या सगळ्याच कारखानदारांकडे आम्ही विरोध करतो. 2009 साली हे चेअरमन असताना पहिल्यांदा भाग विकास निधी कापायला, शिक्षण निधी कापायला सुरुवात झाली. मला सांगा, हे कापण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? आणि तुम्ही हा प्रश्न विचारताय भाग विकास निधीचा, शिक्षण निधीचा. 2015-16 तुम्ही चेअरमन असताना कार्यक्षेत्राची मर्यादा घालून दिली. आंबेगाव तालुका कार्यक्षेत्र भीमाशंकरचं, मग शिरूरच्या आणि जुन्नरच्या लोकांचे पैसे घेण्याचा अधिकार 9-10 कोटी रुपये आजही पण 10 वर्ष झाले कारखान्याकडे पडून आहे. बिनव्याजी तुम्ही त्या शेतकऱ्यांचे पैसे वापरताय आणि हे तुमचं पाप आहे. आणि त्या शेतकऱ्यांना गाजर दाखवले तुम्ही सभासद करून घेण्याचं. तुम्ही म्हणताय मासिक मिटिंगचा ठराव करून आम्ही साखर आयुक्त, ज्या साखर आयुक्तांनी तुम्हाला कार्यक्षेत्राची मर्यादा घालून दिली तो तुम्हाला परमिशन देईलच कसा? म्हणजे ही साधी गोष्ट तुम्हाला कळाली पाहिजे. म्हणजे तुम्ही किती विद्वान आहात त्याच्यावरून कळतंय. आज व्याजासह त्या शेतकऱ्यांचे पैसे माफी मागून तुम्ही परत केले पाहिजे. तुमच्या कार्यकाळातला हा कारभार आहे. आणि तुम्ही उलट झालंय काय, वळसे पाटील साहेब हे संस्थापक कारखान्याचे असल्यामुळं त्यांना काही गोष्टी बोलता येत नाही, पण मी बोलतो ना काय वस्तुस्थिती त्या ठिकाणी. आता दूध भेसळून आपण पार कारखान्यापर्यंत गेलोय. एक मुद्दा राहिला. आपण आता 2 नावं पुढे आली होती, 2 संस्थांची नावं पुढे आली होती, पण त्याच्यानंतर काही शेतकऱ्यांवर बी आरोप केले गेले की बाबा शेतकरी सुद्धा दूध घालायच्या अगोदर भेसळ करतो. हा प्रश्न काल उपस्थित झाला होता. त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल का? शेतकरी अशा पद्धतीने करतो का? मी आता मुद्द्यावर येतो. संघ 1960 जिल्हा दूध संघ, राज्याचा राज्य सहकारी संघ, जिल्ह्याचा जिल्हा दूध संघ. मला एक सांगा, हे जिल्हा दूध संघ, राज्य सहकारी संघ पहिल्यापासून कोणाच्या ताब्यात आहेत? मीच तुम्हाला प्रश्न विचारतो. काँग्रेसच्या, त्यानंतर राष्ट्रवादीच्या म्हणजे शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम कर. मग नंतर अलीकडे या 4-2 वर्षामध्ये अजितदादांच्या नेतृत्वाखाली लोक काम करायला लागली. काही लोक आजही त्यांच्याकडेच आहे, पवार साहेबांकडे. मग मला सांगा, संघ तोट्यात कसे काय आज आहे? पण मी आज ते मोठेपणानं सांगतात ना माझ्यामुळं अमुक झालं तर. जिल्हा दूध संघाच्या 2 वर्षामध्ये 60 पैसे ते 1 रुपयापेक्षा जास्त बोनस 2 वर्षामध्ये द्यायची दानत नव्हती संघाची. आम्ही 2 रुपये भांडून बोनस घ्यायची, त्या ठिकाणी त्यांना बोनस द्यायला भाग पाडलं. त्या ठिकाणी आमच्या संस्थेचा अहवाल मी त्यांच्या पुढे फेकला. आम्ही जर 2 रुपये 35 पैशांनी बोनस देऊ शकतो साधं दूध चिल्ड न करता, तर संघाचा नफा घ्यायला कुठं? आणि मी लोकांना सांगितलं सगळ्या की यांना बाहेर जाऊन द्यायचं नाही, जोपर्यंत बोनस आणि डिव्हिडंड हे डिक्लेअर करत नाही तोपर्यंत त्यांना बाहेर.
आणि मग गोपाळ म्हस्के उठले, कुठेतरी 60 पैसे 50 पैशावरून सुरुवात झाली, 1 रुपया आले, 1.5 रुपये आले, अजिबात नाही. शेवटी 2 रुपये बोनस गेल्या वर्षी पण आणि या वर्षी पण आम्ही भांडून त्या ठिकाणी त्यांना भाग पाडलं. नाहीतर यांना बाहेर जाऊन द्यायचं आणि ही भूमिका आम्ही त्या ठिकाणी आक्रमक घेतली आणि शेतकऱ्यांचा फायदा आम्ही त्या ठिकाणी करून दिला. मला हे सांगायचंय, मग जिल्हा दूध संघ, राज्य सहकारी संघ आज तोट्यामध्ये आहेत, मला सांगा. आणि त्याही वेळेला तोट्यात होते. मग अमूल हा गुजरातमध्ये ब्रँड होऊ शकतो सहकारी तत्वावरचा, आणि मग महानंद हा ब्रँड का होऊ शकला नाही? आज मला सांगा, हे पाप कुणाचं आहे? आणि हे म्हणले स्पर्धा निर्माण केली पवार साहेबांनी असं तसं. अरे स्पर्धा निर्माण केली का घोळ घालून ठेवला? आता तुम्ही मला प्रश्न विचारला, आज जे 4 चाकी छोटा हाती गाडी घेते, 7-8 कॅन्डे घेते, फिरते, शेतकऱ्याच्या गोठ्यापर्यंत जाते, काय त्याच्याकडे तपासणीसाठी आहे का काही? काय? माझं तर म्हणणे, प्रत्येक शेतकऱ्याचं दूध चेक झालं पाहिजे. तुम्ही शेतकऱ्यावर आरोप करताना होऊ द्या ना, जो चोर आहे ना, जो गुन्हेगार आहे त्याला शिक्षा झालीच पाहिजे. शेतकरी असू नाही तर मोठा डेअरी मालक असू दे, कोणी असू दे. जे दूध हे अमृत आहे, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची भेसळ करणं हे सगळ्यात मोठं पाप आहे. आणि ह्या असं पाप करणाऱ्याला कुठल्याही परिस्थितीनं माफ करणं हे शक्य नाही, कारण त्याचं समर्थन आम्ही कधीच करू शकत नाही. तुम्हाला जर एवढं सगळं सुचतंय ना, तुम्ही त्याच्यावर सुचवा ना काय करायचंय. आज ज्यांना तुम्ही नेते मानता त्यांनीच हा गोळ घालून ठेवला. मी त्या दिवशी वाणी साहेबांना सांगितलं, राज्यामध्ये खाजगीकरणाला प्रोत्साहन देऊन तुम्ही दूध धंद्यावरचं सरकारचं कुठल्याही प्रकारचं नियंत्रण राहिलेलं नाही. कोण काय करते कोणाला मेळ राहिलेला नाही. आणि आता फक्त आरोप प्रत्यारोप चाललेले आहेत. माझं म्हणणं आहे, जर गुजरातमध्ये हे सगळं व्यवस्थित होत, तिथं भेसळीचा विषय पुढे येत नाही, तिथं लिटरला 5 ते 6-7 रुपये बोनस दिला जातो. इथं आमचा अख्खा बोनस कोण खाते? खाजगीवाले खात आहेत. आणि शेतकऱ्याचं वाटोळ झाले, त्याचं काय? त्याच्याबद्दल कोणी बोलत नाही. एक दोन प्रश्न आता. विचार असा होता का, काही वर्षापूर्वी तुम्हाला गंभीर मारहाण झाली होती, त्यावेळी तुम्ही आयसीयू मध्ये दाखल असताना ओरडू सांगत होते की वळसे पाटील असेल किंवा शहासाहेब त्यांच्या कार्यकर्त्यांनी मला मारलं. त्या केसचं पुढे काय झालं? कोर्टात केस चालू आहे. आता मी वकिलांकडनं आता थोड्याच वेळात तुम्हाला तारीख घेतो त्याची आणि सांगतो किती तारीख आहे. तुम्हाला लागलं तर कोणाला यायचं असलं माझ्याबरोबर चला. मी कोर्टामध्ये लढतोय, केस चालू आहे. त्यांनी पण माझ्या विरोधामध्ये खोटी तक्रार दाखल केलेली आहे. ती केस कोर्टामध्ये चालू आहे. न्यायालय मला त्या ठिकाणी न्याय दिल्याशिवाय राहणार नाही याची मला खात्री आहे. संदीप सिंह गिल, त्या दिवशी तुम्ही त्यांना अर्ज केलेला आहे, त्यामध्ये काय काय हे आहेत मुद्दे आहेत? नाही, निवेदनात माझं म्हणणं एकच आहे. आता पोलिसांचं काम काय आहे? शेवटी आरोपींना अटक करणं हे पोलिसांचं काम आहे. जर गुन्हे दाखल आहेत तर जे 12 आरोपी फरार आहेत त्यांना तातडीनं अटक करा आणि त्यांना गजाआड करा, ही आमची प्रमुख मागणी आहे. आणि त्याच्यासाठी SP साहेबांना मी भेटलोय. बांगर साहेब, एक शेवटचा प्रश्न. या तालुक्याचे आमदार, माजी गृहमंत्री, महाराष्ट्राचं नेतृत्व दिलीप वळसे पाटील यांचा काल एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. ते म्हणाले दूध भेसळ प्रकरणामध्ये मला बदनाम केलं जाते. ही बदनामी थांबली नाही तर मी त्यांच्यावर फौजदारी दाखल करेन किंवा हायकोर्टात जाईल. आणि जर असं मी याच्यामध्ये सहभागी असं सिद्ध झालं तर मी राजकीय संन्यास घेईन. हे बघा, आता आपण सगळ्यांनी पाहिजे. याच्यामध्ये जे काही संशयित आरोपी आहेत किंवा ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले, राजकारणाशी कोणी ना कोणीतरी कोणाशी संलग्न असतो, हे बऱ्यापैकी कार्यकर्ते वळसे पाटील साहेबांचे आहेत. परंतु वळसे पाटील साहेबांचा जर प्रत्यक्ष सहभाग त्याच्यामध्ये असेल तर निश्चितपणानं त्यांच्यावर आरोप करणं साहजिक आहे. परंतु जर ज्याचा सहभाग नाही तर त्याच्यावर आरोप करणं पण चुकीचं आहे. आणि मग त्यांनी त्यांची जी भूमिका मांडली ती योग्यच आहे. जर प्रत्यक्ष त्याच्यामध्ये सापडत असतील किंवा त्यांचा सहभाग असेल तर निश्चितपणाने त्यांच्यावर तुम्ही आरोप करा. मला त्यांची काही पाठराखण करायचा विषय नाही. कोणी असो, जो गुन्हेगार आहे, माझा भाऊ असेल, माझा बाप असेल, त्यांनी केलेल्या गुन्ह्याची शिक्षा त्यालाच द्या, दुसऱ्याला काय. आणि ठीक आहे ना, काही हेच कार्यकर्ते कालपर्यंत तुमच्या लोकसभेचा प्रचार करायला होतेच ना. मग आता ते विसरले का काय तुम्ही? त्यावेळेला ते कार्यकर्त्यांची मतं चालली, त्यांनी केलेला प्रचार चालला, त्यांनी केलेली मदत चालली. आता देवेंद्र शेटशाह आणि सुद्धा यांचा लोकसभेचा खर्च केलाय, ते चालतं काय सगळं? मग आता देवेंद्र शेटचं तू पण लय आता कडू वाटायला लागलं काय? त्यावेळेला गोड लागलं का तूप? हा ना. मग हे सोयीनुसार सरड्यासारखे रंग बदलण्याचे प्रकार बंद करा. राज्याचे माजी गृहमंत्री विविध खात्याचे त्यांनी मंत्रिपद भूषवलेली आहे. त्यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ टाकून अशा प्रकारचं घोषणा जाहीर करणं योग्य आहे का? पत्रकार त्यांना विरोधकांकडून जे टार्गेट केलं जात आहे ही वस्तुस्थिती आहे. परंतु त्यांनी त्यांची भूमिका त्या ठिकाणी मांडणं साहजिक आहे ना. त्यांनी त्यांची भूमिका मांडली
आणि जर आतापर्यंत ते हेही म्हणाले की मी आतापर्यंत हे सगळं पाहिलंय, या पुढच्या काळामध्ये हे थांबलं नाही, तर मला शेवटी जर त्यांचा सहभाग प्रत्यक्ष असेल तर ठीक आहे, पण अप्रत्यक्षपणे जर त्यांना घाबरवण्याचा प्रयत्न होतोय असं कुणाला वळसे पाटलांच्या या वक्तव्यामुळे नाही असं काही नाही. आम्ही कुठं कोणाला घाबरलो, तेव्हा आम्ही कोणालाच घाबरलो नाही. काय घाबरायचं कारण आहे? ज्याला समाजामध्ये काम करायचं घाबरायचं काय कारण आहे? हे बघा, जे खरं असेल, कोणाच्या बापाची भीती बाळगायचं काय कारण आहे? जर मी म्हणतो सुरेश वाणी गुन्हेगार आहेत, तर गुन्हेगार म्हणायला भीती बाळगायचं काय कारण आहे? बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.